वळूया पुढील बातमीकडे। महावितरणमध्ये होणारी कर्मचारी कपात आणि खासगीकरणाच्या सुरू असलेल्या हालचाली याला विरोध करत राज्यभरात वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। आजपासून सलग 3 दिवस वीज वितरण कंपनीचे कर्मचारी संपावर गेलेत। त्यामुळे वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली। वीज कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे दुरुस्ती आणि देखभालीचं कामही बंद राहणार आहे। त्यामुळे वीज ग्राहकांचे मोठे हाल होत आहेत। वीज कर्मचाऱ्यांच्या 6ही संघटना या संपामध्ये सहभागी झाल्या आहेत। 3 कंपन्यांचे तब्बल 83,000 कर्मचारी 72 तास संपावर गेले। राज्यात नांदेड, वाशिम, नागपूर, भिवंडी, उस्मानाबाद, जालन्यामध्ये हा संप करण्यात आला आहे। या वीज कंपन्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत त्या देखील पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये संशोधनाचा विरोध या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। महावितरणच्या पुनर्रचनेबाबत दिलेल्या सूचनांवर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली आहे। महापारेषणमध्ये मंजूर पद जे आहे ते कमी करण्यात येऊ नये, फ्रँचायझीवर रोख लावावी असं देखील त्यांनी म्हटलं आहे। या प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। मुंब्रा-शिळ, मालेगावमध्ये फ्रँचायझीबाबत सुरू असलेली प्रक्रिया थांबवावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे।